अल्बर्ट आइन्स्टाईननं त्यावेळेला सांगून ठेवलेलं आहे की जगातली मधमाशी ज्या दिवशी संपेल त्या दिवशी जग संपेल. आणि तो विचार मनात ठेवून आम्ही सुरुवातीपासून मधमाशीला उपकारक जे असेल ते आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा फायदा आम्हाला गेले 4 वर्षे आम्हाला मिळतो आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी मधमाशी हा आपला मित्र आहे अशा पद्धतीनं त्याच्याशी वागणूक केली पाहिजे. आम्ही बऱ्याच ठिकाणी मधमाशांना पिण्यासाठी पाण्याची सोय केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं काम केलेलं आहे ती मधमाशी आपल्याकडं आली पाहिजे ह्याचं नियोजन आपण पहिल्यापासून केलेलं आहे, ज्यामध्ये आपण चिंच 1000 झाडं लावलेली आहे, ते जांभळ 600 झाडांची लागण केलेली आहे, लिंबोणी 200 लावलेलं आहे, चंदन 100-150 लावलेलं आहे, त्याच्यामध्ये शेवगा 4000 लावलेला आहे की जेणेकरून याच्यावर मधमाशी आली पाहिजे. आणि मधमाशी आली तरच आमच्या बागेचं फलीकरण होईल किंवा पॉलिनेशन होईल. या बागेत किमान 8 ते 10 ज्याला मधाची पोळं आपण म्हणू किंवा मोहोळ आपण म्हणतो ते आपल्या बागेत बघायला मिळतात. नैसर्गिक परागीकरण झाल्यामुळं आंब्याचा देठसुद्धा कणखर बनलेला आहे की जेणेकरून वादळामध्ये सुद्धा या आंब्याची पडझड होत नाही आणि आमच्या बागेचं नुकसान आम्हाला टाळता येतं.